तो लायन कोई अपना एमडी या जीएम नहीं रहेगा, लायन तो वो रहेगा सबका जो ख्याल रखे, हर किसी को मार के खाए नहीं, और जंगल का भी ख्याल रखे, जंगल का व्यवस्था देखे। तो मैं जब अपना ग्रुप की तरफ से जो मोमेंट बनाना था, तो मेरे दिमाग में एक ही ख्याल आया कि तोताड़े अगर इस जंगल में कुछ है वो ये लायन है। तो लायन को हमने अपने ग्रुप की तरफ से एक मोमेंटो, एक कॉफी मग और एक किचन देने के लिए मैं आमंत्रित करना चाहूँगा प्रशांत सावंत, प्रतोष भाई, वजय और सुधांशु। प्लीज आप को बेस्ट विशेस रिटायरमेंट के लिए। हर सिक्के के जैसे दो पहलू है, पॉजिटिव, हैप्पी एंड सैड। तो हैप्पी इस बात के लिए कि हमने हमारे करियर की शुरुआत इतने अच्छे सर के अंडर में और उनके साथ काम करके की। शायद जितनी मेरी एज नहीं है उस मतलब जितनी मेरी एज है उससे कहीं ज़्यादा उनका एविएशन एक्सपीरियंस है, 34 ऑफ ईयर एंड स्टिल माई एज इज कंप्लीटिंग 25 ईयर्स इन अक्टूबर। सो हम लोग बहुत खुशनसीब है कि हमने उनके साथ काम किया। और सैड इस बात का कि कल से शायद उनके साथ काम नहीं करना है। सुबह उनके साथ जो चाय पे शुरुआत होती थी वो कल से नहीं होगी। बस इतना ही, थैंक यू। तो सीधा बी ग्रुप ज्वाइन किया September 94। सो आई रिमेंबर इन फर्स्ट वीक ओनली आई वाज अलोकेटेड विद तोताड़े। और काम क्या था, ऑटो पायलट जो अटक गया था, निकल नहीं रहा था, तो नाइट शिफ्ट थी, तो तोताड़े और हमने वो निकाला। मतलब निकाला तोताड़े नहीं, मैंने पहले अपनी काटी लगाई थी। तो वो इंसिडेंट मुझे याद है। और एफर्टलेसली काम कैसे करने का ये तोताड़े से सीखना बहुत जरूरी है, क्योंकि कितनी बार ऐसा होता था कि हम लोग स्ट्रगल कर रहे हैं, नहीं हो रहा है, तो तोताड़े को बुलाओ। तोताड़े आते 1 मिनट में काम खत्म। तो हमें ये चीज़ से हम लोग सीखते गए और बहुत कुछ सीखा। काम कैसे करने का तोताड़े से ही सीखा हम लोग को। और दूसरी बात, हमारा ट्रेक का भी ग्रुप था। तो मैंने तो ट्रेक पहली बार चालू किया, इनके साथ ही चालू किया था। और पहला ये ट्रेक था हरिश्चंद्र गढ़ मामा, राजू वाणी ने लेके गया था, 2 घंटे का बोल के। तो उसके बाद बहुत से ट्रेक हुए। तो ट्रेक में ऐसा होता था कि जो भी थकता था चढ़ते चढ़ते, उसका सामान तोताड़े लेता था और बोलता था चलो। तो तभी हम लोग देख लिया कि तोताड़े में बहुत स्ट्रेंथ है, बहुत ही स्ट्रेंथ। और मुझे दुख हो रहा है कि तोताड़े रिटायर्ड हो रहा है, क्योंकि हमारे ग्रुप में बहुत खुशी का माहौल था। अभी ग्रुप में माहौल है, अभी भी उनमें इनका बहुत कॉन्ट्रीब्यूशन है। तो मैं मेरी बात यही खत्म करता हूँ और तोताड़े को पोस्ट रिटायरमेंट लाइफ के लिए बहुत सारी शुभकामनाएं। थैंक यू। समारंभामध्ये उपस्थित सर्व व्यवस्थापक, सर्व विमान अभियंता आणि सर्व सेवा अभियंता बंधू आहे। आजचा निरोप समारंभ अशा व्यक्तीचा आहे की त्या व्यक्तीला मी कर्मयोगी म्हणतो आणि त्यांच्याबद्दल मी 4 वाक्य दिले ते फक्त वाचून दाखवतो। आज आपण एअर इंडियाच्या सेवेतून निवृत्त होत आहात। आपण कोणत्याही कार्यालयीन राजकारणात न पडता काम हीच पूजाप्रमाणे स्वतःला कामाला वाहून घेतले। अगदी सेवानिवृत्तीच्या शेवटच्या दिवसापर्यंत कामावर हजर राहिले, तेही करोनासारख्या संसर्गजन्य आजाराची तामा न बाळगता। 2 महिन्यापूर्वी मी आपणास संसर्गजन्य परिस्थितीत घरी थांबण्याबद्दल विचारले होते, तेव्हा आपण बोललात की सेवानिवृत्तीनंतर घरीच थांबायचे। यावरून आपली कामावरची निष्ठा समजते। आपण सेवानिवृत्तीपूर्वीच्या 5 वर्ष अगोदरच कोणत्याही परदेशी व देशी स्थानकाला अतिमहत्वाच्या व्यक्तीचे विमान असो किंवा नागरी विमान दुरुस्तीच्या कामासाठी स्वतःला पाठवू नये असे व्यवस्थापनाला सांगितले। यावरून आपल्याला जे मिळाले त्यामध्ये आपण समाधानी आहात तेच दिसले। आपल्या त्या समाधानाची व निष्ठेची पोचपावती म्हणून आपल्याला टाटावर देऊन सन्मान करण्यात आला। आपणासोबत गेली 20-22 वर्षे मी काम करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो। आपणास निवृत्ती पश्चात भरपूर सुख समृद्धी व उत्तम आरोग्य लाभो हीच भगवंताचरणी प्रार्थना करतो आणि मी थांबतो। To our dear Mr. Totade as he retires from his service.
I would like to take this opportunity to express my gratitude to him for being a hardworking, helpful colleague and friend. His immense contribution to Air India is exemplary. I have had a great time working with him as a team. His efficiency to meet the desired goal is well known to all of us. His skills have always come handy during the time of crisis. He has been active, productive, reliable and hard-working man. I have learned a lot from him. He has been very competitive and his presence has motivated me to work harder. There are many who begin to work but very few stay till the end, determined to contribute to the organization. He is certainly one of them. Besides being a colleague, he is a dear friend too. So what do you need? Why do you need competitors when you have a friend like him? Thanks, Mr. Paul. सब कुछ खाली प्रभुदेसाई ने पता नहीं बोला नहीं अभी तक, तो वही है। तो सारे दिल से वही है जो सबने बोला वो सत्य है। अभी लास्ट में आपके बेटे ने भी कुछ लिख ही दिया। कोशिश कीजिए, जाइए उनके पास, थोड़ा आराम करके आइए और वापस जरूर आइए, फिर अपन मिलेंगे। तो बाकी की बातें फिर जैसे उसने बोला वैसे कहाँ जाओ भाई, है ना, 21 तारीख के बाद मिलते हैं, तब तक आप यूएस जाकर ऐसे वापस आए क्या चीज़ हमको बताइए, हाँ। आराम क्या चीज़ है तो आप जा जाओ, फिर अपन मिलते हैं भाई और बाकी की बातें बात, ठीक है। ऑल द बेस्ट टू दैट, थैंक यू वेरी मच। thoroughly learned, thoroughly enjoyed and exhausted. तो शायद आप कल से नहीं आएंगे तो थोड़ा आराम भी करेंगे, होपफुली। बाकी जब भी आप आएंगे प्लीज़ एक बार मिलेंगे, जब भी आप ऐसे ही आ जाना। आज सुबह अपनी बात चल रही थी आई विश की जो आपका यहाँ मेडिकल की फाइल है उसकी कभी आपको ज़रूरत ना पड़े, अब सिर्फ ऐसे ही आए हम ना कि मेडिकल के बाद। थैंक यू वेरी मच। About Mr. Kotade, about his hard work, dedication, and to me he's a legend, living legend. My first experience with Kotade, when I didn't know that he's Mr. Kotade, and I was allocated on 310 when I had only 80C2 license. On the run-up day, I came to know later that he is continuing from the morning shift and I was only the second shift. And I was doing a fan trim balancing, which those days used to take at least 5 to 6 run-ups. And I was just doing 1, 2, 3, 4. And finally, at around 9:30, one more run-up was required, which I thought I don't have the face to ask him to get one more. But he was like fresh. He got up at 4, 5 in the morning, and at 9:30 I'm asking him one more run up so that we don't have to hand over to night shift. And he was like, sir, I couldn't believe, and he said, you just continue whatever you want to do, I am there till you finish. I didn't know he's Kotade that time, and but that thing remained in my mind. And when I finished, came back at 10 o'clock, I just asked, I don't know who was with me. Then I was told, then you don't know anything. The shift in charge told me. So that was my first experience with Kotade, and that remained till date. And for quite some time I was in B6, B7, so worked for a almost 1 year, more than 1 year. And as Shenoy said, if you go on an allocation and you are told that Kotade is there, then you don't even think how the job is going to be done. So that's his hard work and his dedication towards the work. And I wish him all the best, happy, healthy, retired life. Good afternoon, everyone. महेंद्र कोताड़े आज रिटायर हो रहे हैं तो वैसे ही दिल भरा हुआ है पूरा, क्योंकि हम साथ में काम किए हुए हैं, साथ में सीखे हैं। इनफैक्ट हमने ही इनसे बहुत कुछ सीखा है। आई जॉइन 1 year later than him, लेकिन
अभी किसी ने कहा कि राजू ने कहा था कि इज द बेस्ट सर्विस मैंने, लेकिन मेरी हिस्ट्री में 32 साल की इंजीनियरिंग मैंने ऐसा सर्विस इंजीनियर अभी तक नहीं था। ऐसा कोई सर्विस इंजीनियर अभी तक पैदा नहीं हुआ, ना आगे कभी होगा। Nobody can challenge him। ये एक लेजेंडरी होगा, लेजेंडरी होगा। और सबसे बड़ी बात, एज ए यूनियन लीडर हूँ, लेकिन मैं किसी से डरता नहीं हूँ, लेकिन एक ही शख्स से डरता हूँ। आज मैं पहली बार सबसे बोल रहा हूँ, वो महेंद्र तोताड़े से डरता हूँ। क्योंकि उससे अगर एक बात अगर उसने बोल दी तो वो पत्थर की लकीर हो जाती थी मेरी। एक मैं वाकया सुना, 2000 में जब मैं गिल्ड से हटा था तो मैंने छोड़ दिया था, यूनियन बाजी छोड़ दी। बहुत लोग मेरे पीछे पड़े थे। जब एक सर्विस एसोसिएशन ज्वाइन बनी थी तो बहुत लोग ने कहा कि कपूर तू ज्वाइन हो जाए, मैं नहीं ज्वाइन हो रहा। लेकिन एक दिन एक हम रेस्ट रूम में बैठे हुए थे, तभी सब इसने बोला कि तू नहीं रहेगा तो ये सर्विस इंजीनियर की कैटेगरी का कुछ नहीं हो सकता, कपूर तू ज्वाइन कर। एंड दैट वेरी डे आई ज्वाइन वापिस ऑल इंडिया सर्विस इंजीनियर मैंने फॉर्म की और आज तक चल रही है। तो एक बातें हैं, महेंद्र तोताड़े की सब रिस्पेक्ट करते हैं। बहुत लोग ऐसे हैं जो रिस्पेक्ट छीनते हैं, बहुत लोग ऐसे होते हैं जो रिस्पेक्ट करवाते हैं, लेकिन तोताड़े ऐसे जिसने रिस्पेक्ट पाई है। हर आदमी एक एक शख्स जो है वो उसकी रिस्पेक्ट करता है। ऐसा मैंने कोई आदमी नहीं देखा जो महेंद्र तोताड़े को गाली देता। मुझे भी लोग गाली देते हैं, लोग इधर है सबको एक दूसरे को, लेकिन मैंने आज तक ये नहीं सुना किसी के कि कोई महेंद्र तोताड़े को बोल रहा है कि ये गलत आदमी। तो ये फैक्ट। अब ये तो रहा एयर इंडिया के बारे में। अब महेंद्र जी की, तोताड़े जी की और भी बहुत सारी खासियत है। एक तो राजू वाली ने ट्रैकिंग में एक्सपर्ट थे, बहुत सारे पहाड़ चढ़े। हम तो कोई दूसरे पहाड़ चढ़ते थे, ये असली पहाड़ चढ़ते। ये पहाड़ तो चढ़ने में भी एक्सपर्ट। तो मैं कितनी बार कहा था कि हमारे साथ भी आया करो, लेकिन नहीं आते। दूसरी बात, एक खासियत है, ही इज अ वेरी गुड स्टंटमैन। मैं तो कह रहा था कि पिक्चरों में नहीं जाके, आप पिक्चर यहाँ नहीं हो तो पिक्चरों में होना चाहिए। एक किस्सा है हमारा, गोराई में हम पिकनिक पे थे। लिटरली कार के अंदर, चलती हुई कार में खिड़की से जंप मार के अंदर उसके कार को रुकवाई। अब वो कौन चला रहा था वो मैं नहीं बोल सकता, क्योंकि वो भी रिटायर हो। लेकिन दैट वाज द रियल था इधर। मैं तो देखा ही नहीं। तो बट दैट डेज वर डिफरेंट, वी ऑल वर यंग। एक बार एक शख्स, हम जब नवे थे, शायद मैं ट्रेनी था, ये कभी तो नवा हुआ था, तो एक आदमी ने बहुत पी ली थी और इसके पास भी बाइक थी, मेरे पास भी बाइक थी। ये बेचारे ने उसको पूरा सर्कल घुमा के लाया था थाने का, तो भी नहीं उतरी थी उसकी, लेकिन लेके गया। तो दैट टाइम ये बातें फैक्ट्स, ये रियलिटीज है। क्या ये नहीं कि सर एज अ सर्विस इंजीनियर ही वाज वेरी एक्टिव, ही वाज एक्टिव इन ऑल द फील्ड्स। और मेरे को ख्याल से तो अभी ये बहुत ही ये है कि एयर इंडिया ऐसे शख्स की इज्जत नहीं कर रही कि उसको व्हाई दे आर नॉट टेकिंग देम बैक। बट एज अ इंडिविजुअल आई स्टिल सपोर्ट इट। अगर वो चाहे तो मैं दूसरी एयरलाइन में जरूर इनको करवा के दे सकता हूँ। एयर इंडिया के लिए मैं नहीं कोशिश कर सकता, क्योंकि एयर इंडिया की पॉलिसीज ही अलग है। बट आई स्टिल से ऑल द बेस्ट फॉर योर रिटायर्ड लाइफ एंड have a nice day. Anything you want from me, just tell me. I will do it as you like. Thank you. आणि लाडकेच परममित्र महेंद्रजी तोताडे यांचा आज शेवटचा दिवस आहे सर्व्हिसमधला। यासाठी सर्वांनी तर्फे जरा शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम चालू आहे। त्यातर्फे आणि आपल्या ग्रुपतर्फे सर्वांच्या शुभेच्छा आहेतच त्यांना। आणि सर्वांनी एवढं भारी भारी बनवून ठेवलं आहे ना, एवढं बनवून ठेवलं, मला वाटतं की आज काहीतरी खरंच एक काहीतरी असा त्याच्या लेवलची भाषणं होत आहेत, त्याच्या लेवलचे विचार जे आहेत ते सर्वांच्या मुखातनं बाहेर पडत आहेत। आणि आज संपूर्ण एनईसीचा एरिया एवढा वजनदार झालेला आहे की मला वाटत नाही कोणतरी याला हलवायचे प्रयत्न केले। तोताड्याबद्दल संपूर्ण इन्स्टिट्यूट आज फर्स्ट टाइम आहे। नॉर्मली मी कुठे पण कुठल्या कार्यक्रमात जातो ना, 2 वेळा विचार करून जातो की आपल्याला काय बोलायचं आहे। मी ठरवलं होतं, कारण मला माहिती होतं की अशा माणसाच्या आपण फेरवडला जातोय की तू जे काय विचार करशील ते तुला तिकडे मांडता येणार नाही। फक्त माझी एवढी रिक्वेस्ट एवढीच होती, तर मला पहिला बोलायला मिळालं असतं तर पुढच्याची सगळ्यांची भाषणे संपली असती।
पण आज आणायचे किंवा आज माझी परिस्थिती वेळ आहे आज की माझ्याकडे विषय नाही आहे. म्हणजे विषय नाही म्हणजे कारण माझे सगळे विषय बोलून झालेले आहेत की ज्या माणसाबद्दल एवढ्या गोष्टी बोलण्यासारखे जे माझ्या डोक्यात होतं की मला माहिती होतं की इन्स्टिट्यूट आहेच तर लगेच मला झालं आणि म्हणून सांगून गेला हा असा आहे हा सांगून गेला तर मी बोलू काय. मला एक डायलॉग आठवला एक डायलॉग सांगतो मी कि जिस स्कूल में तू पैदा हुए ना उस स्कूल का प्रिंसिपल नहीं मैं तो उसका संस्थापक और यही है. सांगायचं काय तू इन्स्टिट्यूट झाली तुझं युनिव्हर्सिटी झाली तू प्रोफेसर झाला काय कर काय काय मला ठेवले तू बच्चे लोग के अभी हम लोग को जाने का वक्त आ गया आप लोगों के लिए मैं भी जिस समाज से आता हूँ जिस धर्म से आता हूँ हमको भी कहा जाए बाबा छत्रपति शिवाजी महाराजांचा वाद याच्यासारखे तानाजी बन हे बन ते बन मैं सिविलता बोलता कम से कम उनके विचार करो उनके जैसा बनना तो अपने पास बस की बात है ही नहीं समझा क्या तो कम से कम 2 कदम चलना चाहिए बस. बंद करो नरेश अभी तुम करना मेरा बैटरी खत्म हो गया. नाही गेला रे तू आलो तर आम्ही बोलत आहोत. हॅलो मित्रांनो नाही तुझे खूप असं तुम्हाला ऐकायला येते घरात तेवढा नेत्याला घरात नाही. स्वीट होते कारण जिथे आपण प्रयत्न करतो आणि शेवटपर्यंत जायला पाहिजे हे स्वतःचं म्हणणं जे आहे ते शेवटपर्यंत जायला पाहिजे आणि रेंजमध्ये सर्व नवीन कार्यकर्त्यांनी यायला पाहिजे. आणि मी सांगतो की नवीन कार्यकर्त्यांची गरज नाही आपलं काय आयुष्य संपलेलं नाही पण स्वतःसारखं वागणं आणि त्याचं काम करणं आता त्याचं काम करणं बाकीचे आपण ते घेत नाही पण तो जो काम करतोय आणि त्याने जे आपल्याला विचार दिलेले आहेत ते आपण सुद्धा त्याचे अनुकरण करू शकतो आपल्या पण ते येऊ शकतो. येतोय का तर मित्रांनो खूप बरं वाटलं की मी खूप विचार करत होतो. आता मलाकडे कोणी चॉईस दिला ना की काय पाहिजे एवढं परफेक्शनिस्ट आम्ही आमिर खानला बोलायचो आमिर खान परफेक्शनिस्ट आहे सलमान खान आहे हा आहे तो अरे माझ्या घरामध्ये एवढा परफेक्शनिस्ट माणूस कसा असतो तो कसा बघायचा एवढं नियमात राहून रोज कामावरती टायमावर गेलं का येड लागलं मला आहे ना काय संदेश एवढं रोज कामावरती लवकर यायचं आणि उशिरा जायचं अरे पद्धत आहे का हे तुम्ही काहीतरी आम्हाला काहीतरी मोकळा जागा ठेवू ना तिथे आम्ही तुम्हाला काहीतरी बोलू शकतो आहे ना एवढे सिक लिव्ह सोडताय पेंडिंग ऑफ सोडताय हे करताय साहेबाचा फोन आला काय आपण काय केलं फक्त आपण टीका हे नाही चालू आहे 2 वर्ष मी बंदच करून टाकलं मला बिलकुल जाणे का नाही घेतात नको VIP नाही होती तिकडे आपण टीका करू शकतो जसं करण यांनी सांगितलं करण यांनी वेगळ्या त्यांनी सांगायला पाहिजे ॲक्च्युअली पण त्यानं सांगितलं पण आपण टीका कुठे करतात म्हणजे हा असा धुतल्या तांदळासारखा माणूस आपल्यामध्ये होता आणि आपल्याला कळलं नाही आणि कळतं जेव्हा जाताना जेव्हा आपण बोलतोय ना स्वतः हीच तुझी कमाई आहे बाकी तू काय काम केलंय किती इंजिन टाकलंय कुठे पुढे उभं राहिलं मागे उभं राहिलं त्याचं काही नाही पण जाताना तुला एकूण एकाची जी पोच पावती दिली ती पोच पावती खूप कमी लोकांच्या नशिबात असते आणि आमच्या पण नसल्या कारण मला वाटतं की आज मला कोणी ऑफर केली तर तुला काय पाहिजे तुला एक मर्सिडीज पाहिजे की तोता पाहिजे मी लगेच मर्सिडीज सांगेन कारण मला त्याचा तो तोताला घेऊन जायचा आणि मला तुझी मर्सिडीज त्या घरी ठेवायची फक्त तुम्ही द्यायची व्यवस्था करा मी कारण हे पद्धत आहे की जो लोगो जो आहे हा लोगो जो आहे आपल्याकडे जो आहे ना की जस्ट विचार करतो एक पॉईंट तुझा सोडून दिला की तोता 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 कोण टाटा अवॉर्ड मिळाले मी तर टाटाला पाहिलं नाही JRD ना एकदा तुझं पाहिलं काळ आहे तो तुम्ही 3 मिनिटात किंवा 7 मिनिटात संपवा सांगितलं ते टेस्ट मॅच प्लेअरला T20 खेळण्यासारखं आहे आणि करोनाच्या वेळी मी पण मेंटली प्रिपेअर्ड नव्हतो की एवढ्या मोठ्या प्रमाणावर निरोप समारंभ घडून येईल. मी ह्याला निरोप समारंभ समजत नाही कारण आता मीडिया आणि एवढे हे आहे मी गोरेगावातच राहतो त्यामुळे सकाळी मॉर्निंग वॉकला सायकलवरून निघालं तरी चहा प्यायला ग्रुपमध्ये येऊ शकेल. सचिनला 200 रुपये देतच राहणार आहे त्याचा काही संपर्काचा प्रॉब्लेम नाही. गणपती विसर्जनाबरोबर माझं विसर्जन करू नका मी आहे. मी शक्यतो आत्ता मेन उभा राहायला मला अपार प्रदर्शन करायचं आणि इतके वर्ष इतक्या लोकांची साथ आहे रेफरन्ससाठी म्हणून आता जरा
हे याचा पदार घेतोय मी. महानेने मला आदेश दिला काहीतरी बोलावं लागेल, तर तयारी नाही केलं तर फक्त मी सगळ्यांचा आभारी आहे, धन्यवाद असं म्हणून गप्पाही बसू शकतो. आणि त्याचं बेलगाम बोलत सुटलं तर फापट पसरवून इतकं काहीतरी बोललं जाईल की तुम्ही सगळे कंटाळून जाणार. म्हणून मी लिहायला बसलो, एक ऑफ मिळतच होता. मला 3-4 भाषणं झाली. म्हटलं आता एक पिकनिकसाठी ठेवू, हे रेस्टरूमच्या ह्याच्यासाठी ठेवू, एक TMW ट्रेकरसाठी ठेवू. असं करत करत एडिट करून शेवटी या भाषणावर आलो. ते म्हणजे कसं झालं की कावलिंग बंद करून रनअप करायचं आहे, फुल पॉवर रनअप करायचं आहे का फक्त मोटरिंग करायचं आहे. पण नंतर लक्षात आलं रनअप करायचं तर फ्युएल घ्यावं लागेल. फ्युएलची सोय पुढचं भाषण बघू. आज मी सुरुवातीपासूनच सगळ्यांचे आभार मानायचा प्रयत्न करतोय. आमची ओळख LMDला झाल्यानंतर साधारण 95-96 नंतर आम्हाला एक स्वतःची आयडेंटिटी मिळायला लागली. तोपर्यंत आम्ही फक्त मॅनपॉवर म्हणून कन्सिडर केलं होतं. आमची फुल बॅच आहे, माने, लवंडे, तांबुळवाडीकर, विलणकर वगैरे, कपूर, परितोष. A ग्रुप आणि B ग्रुप दोन्ही फिरल्यामुळे माझे सगळ्यांचे संबंध चांगले होते. नाडकर साहेब आल्यानंतर थोडेसे आम्हाला पर्सनली कोणतरी 3ऱ्या मजल्यावर ओळखायला लागले. अदरवाईज फर्स्ट फ्लोअरवर जायचं म्हणजे फक्त शिफ्टिंगची सही घ्यायला, सही सुद्धा मिळाली तर ठीक, नाहीतर अरे त्या तिघांपैकी दोघांना कोणाला तरी वर पाठव, एकाला सुट्टी मिळेल असे आदेश मिळाले. तेवढीच आमची ओळख असायची. म्हणून मी LMM, त्यावेळेला LMM नसेल पण नाडकर साहेबांपासून आम्हाला ओळख मिळायला लागली, म्हणून त्यांच्यापासून मी सुरुवात करतो की त्यांनी आज 17 वर्ष रिटायर होऊन झाल्यानंतर मानेच्या एका फोन कॉलवर माझ्याबद्दल जे पॉईंट सगळ्यांनी मांडलेत तो त्यांच्या अजून लक्षात आहे. त्याचं मला स्वतःबद्दल क्रेडिट वाटतं. त्याच्यानंतर आले सुरेंद्र मोहन साहेब, फ्रँकलिन साहेब. सुरेंद्र मोहन साहेबांच्या बाबतीत मला आयुष्यभर ऋणी राहावं असं वाटतं, कारण आमच्या हातून जो एक इन्सिडेंट झाला होता ते आम्ही दोघेजण 4 महिने जवळ कामापासून दूर होतो. तर त्यांनी पहिलं काम काय केलं, जेव्हा सगळं किटाळ दूर झालं त्या दिवशी फर्स्ट इंजिन चेंज प्लॅन झालं होतं. देशपांडे मला घेऊन गेले, उद्यापासून आपल्याला इंजिन चेंज करायचं आहे 777 दुर्वेबरोबर. आणि तो माझ्या आयुष्यातला परत टर्निंग पॉईंट ठरला, कारण नाही तर माझं एखाद्या घाबरट आणि त्याच्यामुळे कामापासून पळणाऱ्या एखाद्या कामचोर माणसात रूपांतर झालं होतं. त्या दोघांमुळे मी परत स्ट्रीमलाईनला आलो. मग त्याच्यानंतर एक टप्पे मिळत गेले. दुर्वे आणि शेवणाईसारख्या अभ्यासू इंजिनियर्स बरोबर काम करायची संधी मिळाली आणि ते काम करता करता शिकता शिकता आमचे एवढे घनिष्ठ संबंध झाले की मला काही कॉम्प्लिमेंट्स त्यांच्याकडनं मिळाले, मी आवर्जून सांगू इच्छितो. शेवणाईमधूनच अरे बहुत दिनों में मिला नाही, मैं दुर्वे को बोला चल तोताडे को सुन के आते. अशा पद्धतीची आमची एक वेगळ्या प्रकारची दोस्ती झाली. एकदा शेवणाई मला म्हणाला तू फक्त व्हीलवर उभा राहा, मला कॉकपिटमध्ये तेवढं पुरेसं आहे. ते हे कॉम्प्लिमेंट्स आहेत, तू काय मला चढवत नाही, मी त्याला काय करू शकणार नाही. पण ही आमच्यात एक वेगवेगळ्या आयुष्यात आम्ही जवळ किती 40-45 वर्षानंतर भेटल्यानंतर सुद्धा एक ती दोस्ती क्रिएट झाली. तीच गोष्ट वदे साहेबांची. आता EM आहेत ते, पण ते जेव्हा लंडनहून आले होते तेव्हा ओळीने जवळजवळ 3 महिन्यात आपण 11 इंजिन चेंज केली होती. ते त्यांना स्वतःला पण अभिमान वाटत होता, आय एम द ओनली एक्झिक्युटिव्ह की मी एवढी इंजिन चेंज तुमच्याबरोबर करतोय म्हणून. आणि मी नावं घेत बसलो तर इथे उभे असलेले प्रदीप मेनन, कुर्लेकर, बोदनकर, वाटवे या सगळ्यांची ॲव्हरेज काढा, प्रत्येकावर 5-5 इंजिन चेंज केले तर B ग्रुपचं तेवढा त्यांच्या B6 B7चा तेवढा त्यांच्याबरोबरचा एक्सपिरियन्स आहे. या सगळ्यांकडून मला काही ना काही शिकायला मिळालं आणि त्याचा पुढे वापर करता आला. त्याच्यानंतर आमची बॅच B ग्रुपमधली व्हॉलीबॉल आणि पिकनिक यांच्यामुळे अजूनपर्यंत जो एकसंधपणा टिकून आहे. प्रशांतचं नाव मी घेणार नाही इतक्यात, कारण तो B ग्रुपमध्ये खूप ज्युनियर आहे. पण तरी सुद्धा एवढा राजकारणी MMD मध्ये गाजलेला आणि बाकीच्या आयुष्यात पण त्याचा इतका लोकसंग्रह असताना सुद्धा तो आमच्या ग्रुपमध्ये एकसंध होऊन गेला, हे पण त्याच्याकडे मानण्यासारखं आहे. नाहीतर मी परका आणि मी तुमच्यापेक्षा वेगळा असं त्याने कधीही करू दिलं नाही. असं करता करता 787ची बॅटरी मॉड आणि असा आमचा ग्रुप बनला. आणि मग ऑफिशियली जे टिल फर्दर नोटीस असं काहीतरी एक लेटर मिळतं, जी नोटीस आपल्याला कधीच मिळत नाही. त्याच्यानंतर मी B6 B7 मध्ये आलो. B6 मध्ये आधीचे ओळखीचे सगळे होते, पण त्यांच्यावर कधी कामं केलं नाही. आणि आतापर्यंत असं झालं होतं की ज्याने माझ्याबरोबर आयदर काम केलंय किंवा माझ्याबरोबर काही ना काही निमित्ताने दारू प्यायले. आता मी ओपनली बोलतो कारण बाकी कोणी इथे नाही आहेत.
ते माझ्या आयुष्यभराचे फॅन्स झाले म्हणा किंवा सगळे सोयरे झाला आणि माझ्याशी चांगली रिलेशन त्यांनी मेंटेन केली. B6BC मध्ये आल्यानंतर बासू, करंगळे, नवीन मुरा ही सगळी मुलं माझ्याबरोबर परत नवीन काय म्हणतात नवी नवारात तसं चालू झालं. त्याच्याबरोबर राजू, सचिन आणि शेख तर माझ्याबरोबर होतेच. बी ग्रुपमधनं B6BC मध्ये आल्यानंतर थोडंसं काय म्हणतात ते चहलपहल होते अशी झाली, कारण एका ग्रुपमधली एवढी सगळी माणसं काढली जातात. तेव्हा मी असंच म्हणलं की बी ग्रुप माझं माहेर असेल तर आमच्या सर्वांचं B6BC सासर आहे, कारण माहेरच्या ग्रुपचा अभिमान ठेवून सासरच्या लोकांची सांसारिक जबाबदारी पेलून त्यांचं पण नाव तेवढंच आपण हे ठेवलं. त्याच्यासाठी आमचा सतत प्रयत्न चालत असतो. आणि B6BC मध्ये पण काही काळाने मला म्हणजे आतापर्यंत कसं होतं की अलोकेशन मिळालं, इतना एअरक्राफ्ट करके आ जाओ, आपली जबाबदारी संपली. पण इथे फुल जबाबदारी आमच्यावर पडायला लागली आणि तेव्हा मग सबका साथ सबका विकास, चलो मिलके काम करते, या न्यायाने मी सगळ्यांना कामाला लावायला लागलो. काही लोकांनी तर कबूल पण करून दिला, अरे वो जाके बोलना चालू करते, हमको झक मार के काम चालू करणार. तर अगदी बासू, द्विवेदी, वजे साहेब यांच्यापर्यंत प्रत्येक बॉसचा मला 2000 सालानंतर तेवढाच आदरयुक्त मानसन्मान मिळत राहिला. ते माझं आयुष्यभराचं फिक्स डिपॉझिट राहील. त्याच्या पुढे झाले ही नवीन बॅच, त्याने तर आणखीन माझ्या आयुष्यात टर्निंग पॉईंट आला. एकदम 8-10 मुलं जी माझ्या मुलापेक्षा लहान वयाने लहान आहेत, पण त्यांना सतत काहीतरी काम करायची इच्छा आहे, ते पण माझे फॅन झाले. विशेषतः मी नावं घेईन म्हणजे हर्ष, अवध. आता या करोनाच्या काळात तर मी मुद्दा म्हणून उल्लेख करू इच्छितो, हर्ष, अवध आणि सचिन हे माझ्या ग्रुपमध्ये असल्यामुळे आम्ही तिघे चौघे जण एकमेकांच्या तोंडाकडे बोलणं, ये आ रहा तो मैं आ रहा हूं, वो आ रहा है मैं आ रहा हूं. मी घरून निघताना कधी कधी विनोदाने म्हणायचं वेळ, अरे करण अर्जुन और भीम आ रहे हैं तो मुझे जाना पडेगा. पण खरंच यांनी जो सायकोलॉजिकल सपोर्ट या, कारण पहिल्या 2 महिने असं झालं होतं की कोणालाच काही कळत नव्हतं काय चाललंय. आणि प्रत्येक शिफ्ट इंचार्ज असा होता की त्याला काय म्हणतात तो मॅनेजर माणसासारखा, कितना मॅन पोर आहे तुम्हारे पास, असं झालं. शेवटी मी एकदम कंटाळून माझी आणि वदे साहेबांची जी एकत्र काम करण्याची ओळख झाली होती, ते चॅटवर लिहिलं, आय एम फिलिंग लाईक द्रौपदी. तुम्ही एक मला काम सांगताय, तिकडे गेल्यावर तुमचे डेप्युटी काहीतरी दुसरं काहीतरी सांगताय, शिफ्टिंगच्या तिसरंच काहीतरी सांगतोय, आणि हे मी येऊन सांगतात अरे आपले को ये तो करके जाना ही आहे. म्हटलं मी बघू कुठे माझ्याकडे 2 माणसं आहेत. तर याबद्दल कधी मी चॅट करताना वगैरे मर्यादांचं उल्लंघन केलं असेल तर सगळ्यांसमोर माफी मागतो. नाही, याचा फटका एकदा बासूसाहेबांनी भेटलाय. आता ते इतक्या दोस्तीसाठी लांबून आले. एकदा आम्ही 38 डिग्रीमध्ये तिकडे इंजिन चेंज करतो, कोणाला कंटाळा येत नाही ना, तिकडे 38 डिग्रीमध्ये टॉर्किंग करतोय. आणि नेहमीप्रमाणे मी बाकीच्या मॅनेजरसारखा बॉसेसना कॉलवर परफॉर्मन्स किती झाला ते न सांगता मी टॉर्क देत होतो. आणि तेव्हा बासूसाहेबांचा फोन आला की होता आज इंजिन जरा सब रेडी करके शिफ्टिंग करने का तैयारी में लाके रखना. अक्षरशः मी ह्या शब्दात त्यांना उत्तर दिलं, 38 डिग्री में सबका दिमाग गरम है, अभी बात ज्यादा मत कीजिए करके. मला नंतर जाणवतं हे सगळं, पण याचा फटका सगळ्यांनी जवळ दुर्वे आणि चेवणा पण घेतला असेल. तर त्याच्याबद्दल मी नंतर एक शेवटचा पॅराग्राफ त्याच्यासाठी आहे. नाही तुम्हाला नाही, मी माझ्याकडे येतो. तर ह्या तरुण मुलाला मी ॲप्रिशिएट करतो आणि त्यांना पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. दुसरी गोष्ट म्हणजे घागरे, साळुंके ह्या लोकांना तुम्ही सगळेच ओळखता. शेवटची 5 वर्ष मी ह्याच मोटिवेशनने काम करत राहिलो की ही दोघं माणसं यांना अदर दॅन सॅलरी काहीही इन्सेंटिव्ह नसताना ते शेवटच्या क्षणापर्यंत तेवढे जेंटलमनशिपने कोणाशी भांडण टंटा न करता कामं करतात. आपल्याला ही 5 वर्ष यांच्याकडे बघून काढायचे. त्यामुळे तेही माझे मोटिवेशनल सपोर्ट ठरला त्यांचा. यांच्या पाठोपाठ आमच्याबरोबर काम करणारे आता हे वेताळ आहेत, मंगेश आहे, आतार आहे, या लोकांच्याशिवाय आम्ही कामच चालू करू शकत नाही. त्यांना किती वेळा सांगितलं, अरे भाऊ तुम्ही वेळेवर या, आपण स्टँड लावल्याशिवाय आम्ही एखादे काउलिंगही उघडू शकत नाही. त्या माझ्याकडे बघून ते कधी कधी वेळा पाळायला लागले. नाही तर त्यांना माहिती हा माणूस आहे, ADP नाही आहे तरी इथल्या इथे कधीतरी काम चालू करेल म्हणून. असे इलेक्ट्रिकलची नवीन पोरं भारती बिरती यांचं पण म्हणजे असं नाही की माझ्याबरोबर काम करणारे माझ्यावर काम करण्यास खुश होते. इलेक्ट्रिकलची लोकही सुद्धा माझ्यावर काम करताना अजूनही तेवढाच मानसन्मान आणि आदर करतात. सर्वात शेवटी राजीव वाणी या TMW ट्रेकर्सच्या, आमच्या TMW म्हणजे ओताडे माने वाणी असा एक आमचा ट्रेकिंगचा ग्रुप आहे. तर त्यांनी मला फड्या निवडून नाव ठेवलं.
वड्या निवडून बाबा सह्याद्रीच्या कातळावर कुठचंही कल्चर किंवा नर्चरिंग न करता वाढलेला असं काटेरी झुडपांचा मोठा पंच असतो. तर त्याचं कारण असं की माझं बोलणं कधी कधी काटेरी आणि ओखाडे काढणार असतं. हे माझं नाव बायकोला माझ्या इतकं आवडलं कारण सर्वात माझा रक्तबंब करणारा बोलण्याचं स्टाईल आणि कडवटपणा तिला सोसावा लागतो. तर ह्या प्रसंगाच्या निमित्ताने माझ्या अंगभूत कडवटपणामुळे कोणी काही दुखावले वगैरे गेलेले असताच मी सगळ्यांची माफी मागायचा शब्द वापरत नाही, पण ते काय प्रसंग झाले असतील तर ते या निमित्ताने विसरून जातील अशी अपेक्षा करतो आणि माझं मनोगत थांबवतो. आणि सर्वात शेवटी माझ्यातर्फे आणि माझ्या कुटुंबियातर्फे या कंपनीला अशीच भरभराट मिळावं जेणेकरून आपल्या सर्वांची भरभराट होईल आणि आपल्या सगळ्यांचं आरोग्य आणि आर्थिक परिस्थिती चांगली राहण्यासाठी मदत होईल असं करून मी माझं मनोगत थांबवतो. थँक्यू.